मागील जवळपास 70 वर्षापासून आपला देश हा संविधानानुसार चालत आहे. परंतु भारतामध्ये जर एखादी घटना घडली, तर त्या घटनेचा संविधानाच्या चष्म्यातून कोण विचार करत नाही. मित्रांनो, खंत या गोष्टीची आहे, की आजही आपल्या भारतामध्ये एखादी घटना घडली, तर त्या गोष्टीचा विचार हा जातीच्या चष्म्यातून केला जातो. मागील 4-5 दिवसातील प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शंकरराव गवई यांच्यावरती बूट फेकला गेला आणि बूट फेकणारा वकील त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची देखील जात काढण्यामध्ये हा समाज व्यस्त आहे. मित्रांनो, यामध्ये राजकीय लोक तर शांत बसणार नाहीतच. या गोष्टीचं राजकारण ते नक्कीच करतील, परंतु समाजातील व्यक्तींनी देखील याला कोणत्या चष्म्यातून पाहावं हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये एक PIL म्हणजेच एक जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल होते. ही याचिका असते, की जे काही विष्णूचं सर आहे, जे काही विष्णूच्या मूर्तीचं वरचं जे काही मुंडकं आहे, ते रिस्टोर करण्याबाबतची ही PIL जनहित याचिका असते. आणि ही याचिका दाखल केल्याच्या नंतर भूषण गवई यांनी त्या याचिकेला कशा प्रकारे हँडल केलं हे देखील आपण पाहूया. त्यांनी या याचिकेवरती तुमचे विष्णू किंवा हिंदू धर्मातील विष्णुदेव हे स्वतःच त्यांचं मुंडकं रिस्टोर करू शकत नाहीत का, किंवा त्यांच्याकडेच तशा प्रकारची तुम्ही मागणी करा, अशी यामध्ये उत्तर देण्यात आलं. मित्रांनो, कोर्टामध्ये या गोष्टी नॉर्मल असतात, या गोष्टी घडतच असतात, परंतु ही एक पूर्ण हिंदू समाजाला अनुसरून गोष्ट नाहीये हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये बऱ्याच जणांच्या भावना दुखवल्या असतील, परंतु भावनिक कंट्रोल प्रत्येकाकडेच पाहिजे. ही PIL खारिज करण्यात आली, परंतु याचा परिणाम असा झाला की फक्त आमच्याच PIL म्हणजेच हिंदू धर्माच्याच PIL तुम्ही अशा प्रकारे खारिज करता, आणि याचा राग द्वेष मनात धरून एका वकिलाने त्यांच्यावरती बोट फेकण्यात आला. हे प्रकरण इथपर्यंत थांबलं नाही. आता खरी कहाणी चालू होते, ती आपल्या राजकारण्याची, आपल्या समाजातील लोकांची. बऱ्याच लोकांनी हे जज, हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे दलित आहेत, आणि एका सवर्णाने, एका मनुवादी विचाराच्या लोकांनी किंवा मनुवादी वकिलाने त्यांच्यावर बूट फेकला, असं चित्र समाजामध्ये रंगवण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे बूट फेकणारा वकील देखील दलितच आहे असं तो सांगत आहे. मित्रांनो, प्रश्न राहिला दलित, जात आणि धर्म याचा. तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे कुठलेही जाती, धर्माचे, पंथाचे नसतात. ते सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, आणि भूषण गवई हे बुद्धिस्ट आहेत, नाहीत की ते दलित. आणि यामध्ये कुठल्या दलिताचा अपमान केला, किंवा कुठल्या बुद्धिस्ट धर्माचा अपमान केला, किंवा कुठल्या हिंदू धर्माचा अपमान केला, या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. आणि या ठेवल्या पाहिजेत म्हणजेच भारतातील समाजाने, व्यक्तीने, येथील सुजाण नागरिकांनी यामध्ये राजकारण तर होणारच, राजकारणी लोक पुढे येणार. आजच एक न्यूज आली आहे की एक खासदारनी वकील साहेबांना संविधान भेट दिलं आहे. तर मित्रांनो, वकील साहेबांना त्या संविधानाची चांगल्या प्रकारे माहिती असेलच, परंतु समाजामध्ये अशा पद्धतीची कृती करून काय दाखवायचं आहे? तर दाखवायचं आहे की सध्या अराजकता होत आहे, संविधानानुसार देश चालत नाहीये. बघा, एका वकिलाने सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशावरती बूट फेकला. तर मित्रांनो, या अशा प्रकारच्या घटना होतच असतात, आणि यामध्ये सर्वात व्यक्ती होतात ते सामान्य लोक, आणि याचा खेळ करतात ते राजकारणी लोक. तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जागीच ओळखलं पाहिजे, आणि या राजकारण्यांचे देखील हेतू लक्षात घेतले पाहिजे. धन्यवाद.